तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी शिक्षणासाठी आपलं सुरुवातीचे बरेच वर्ष खर्च घातले आणि खूप उच्च दर्जाचं शिक्षण अमेरिकेमधून लंडनमधून घेतलं. आता ते देशाच्या कामी आलं पाहिजे. सुरुवातीला सयाजीराव गायकवाडांनी जी मदत केली तर ज्यातनं त्यांचं BA वगैरे कंप्लीट झालं, तर ते BA कंप्लीट झाल्यानंतर सयाजीरावांना असं वाटत होतं का हे व्यक्तिमत्व शिकल्यानंतर आपल्या संस्थांमध्ये नोकरी करणार. मग त्यासाठी जसं 13 मध्ये त्यांनी बडोदा संस्थांमध्ये नोकरी सुरू पण केली. बाबासाहेबांनी काही वर्ष म्हणा नोकरी केली, कारण बडोदा संस्थान सयाजीराव गायकवाड यांच्या मदतीनं शिक्षण पुढे आलं होतं. त्यानंतर पुढे चालून 17 मध्ये हे वर्स कॉलेज जे आहे हे मुंबईमध्ये आहे. या ठिकाणी बाबासाहेबांनी नोकरी सुरू केली प्राध्यापक म्हणून. तर त्यांचा विषयच होता इकॉनॉमिक्स, अर्थ. त्यानंतर त्यांना बँकिंग सुपर होतं द्यायचं, तर बँकिंग. त्यानंतर कायदा शिकलेले व्यक्ती आहे, कायदा. असे वेगवेगळे ज्याच्यामध्ये त्यांची रुची आहे, आवड आहे, असे अर्थशास्त्र किंवा इकॉनॉमिक्स, बँकिंग, कायदा तज्ज्ञ या विषयांचं अध्यापन त्यांचं सुरू झालं वर्स कॉलेजमध्ये. काही दिवसानं ते सोडलं तर सिडेनहॅम कॉलेजला त्यांनी या ठिकाणी पण हेच विषय शिकवले. त्याच्यामध्ये अर्थ आणि कायदा या 2 विषयामध्ये आवड, रुची, अभ्यास म्हणून वर्स कॉलेज मुंबई आणि सिडेनहॅम कॉलेज मुंबई या दोन्ही ठिकाणी बाबासाहेबांनी याच विषयांना फोकस केला आणि प्राध्यापक म्हणून नोकरी केली. काही पैसे जमवणं आवश्यक होते, कारण पुढचं शिक्षण आहे. जसं 23 मध्ये त्यांना शिकायचं, DSc घेतात ते. तर या हिशोबाने काही पैसा आपल्या जवळ असावा. आणि इथेच जेव्हा माणगाव परिषद येते, तर आपण माणगाव परिषद हा वेगळा भाग पाहणार आहोत. 1920 मध्ये शाहू महाराजांशी संपर्क आणि त्याच्यानंतर त्यांचं पुढचं शिक्षण झालेलं. 24 मध्ये यांनी एक बहिष्कृत हितकारणी सभा स्थापन केलेली आहे आणि 24 मध्येच यांनी हायकोर्ट मुंबई उच्च न्यायालय या ठिकाणी सुद्धा नोकरी केली आहे. 4 ठिकाणी नोकरी. बडोदा मधली नोकरी, वर्स कॉलेजला नोकरी, सिडेनहॅमला नोकरी, हायकोर्टात वकिली. अशा पद्धतीने ह्या काही नोकऱ्या केल्यानंतर इथून बाबासाहेबांचं आयुष्य पूर्ण समाजासाठी. तसं ते सुरुवातीपासून समाजाकडे ओढ आहेच, ज्याच्यामध्ये बहिष्कृत हितकारणी सभा ही बाबासाहेबांनी स्थापन केलेली आहे 24 मध्ये. त्यानंतर 26 मध्ये मुंबई प्रांत कायदे मंडळ सदस्य म्हणून त्याची निवड झाली आहे. मुंबई प्रांत कायदे मंडळ, कारण पहिले इलेक्शन जे मुंबई प्रांताचं 37 म्हणतो, त्याच्या आधी मुंबई प्रांत कायदे मंडळ सदस्य ते राहिले आहेत 26 मध्ये. 27 मध्ये समाज समता संघ. समाज हा शब्द खूप महत्वाचा, कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजासाठी जगले, समाजाच्या उत्थानासाठी काम केलं. तर यांचा समाज म्हणजे निवळ SC ST नाही तर OBC, कारण 340 कलम घटनेमधली 340 कलम OBC साठी आहे. तर समाज म्हणजे पूर्ण भारतीय समाज. तर जिथे समाज शब्द दिसला तिथे आंबेडकर. तर समाज समता संघ हा प्रश्न आलेला आहे. तर समाज समता संघ कोणी स्थापन केला? डॉक्टर BR. आणि समाज शब्द जर काढून टाकला, नुसतं जर समता संघ आला, मग हे यांचा नव्हे, तो कर्वे. समता संघ कर्वेचा, पण समाज समता संघ डॉक्टर BR आंबेडकर. तर या पद्धतीने हे लक्षात ठेवा. बाबासाहेबांनी 1936 मध्ये मजूर पक्ष स्थापन केला. त्यांच्या लक्षात आलं का आपल्याला स्वतःचा पक्ष उभा करणं आवश्यक आहे. जोपर्यंत आपण स्वतःचाच पक्ष उभा करणार नाही, काय याले त्याला सीटा मागायच्या. 1936 मध्ये मजूर पक्षाची स्थापना केली. त्याचा प्रसार खूप झपाट्याने झाला. 37 मध्ये जे इलेक्शन झालं
एकाच पार्टीच्या धन 17 सीटा निवडून आल्या. नवीन पार्टी 17 सीटा मुंबई प्रांत. परिणाम विरोधी पक्ष म्हणून माणसाला मानाचं स्थान. हेच पुढे चालून बाबासाहेब 42 ते 46 या काळामध्ये मजूर मंत्री बनले. इथे भारत स्वतंत्र व्हायचाच आहे. म्हणजे भारत स्वतंत्र व्हायच्या आधी जे मुंबई प्रांत आहे, म्हणजे ते गव्हर्नर जनरलचा जो काळ आहे, इंग्रजाचा काळ आहे, त्याच्यामध्ये मजूर मंत्री म्हणून आहे. हे काही भारत स्वतंत्र व्हायचं आहे. आणि हे जे कायदा मंत्री आहे, इथे भारत स्वतंत्र झाला. तर भारताच्या स्वातंत्र्यानंतर कायदा मंत्री ते इथं नेहरू, आणि ते नेहरू मंत्रिमंडळ, आणि त्याच्यात बाबासाहेब कायदा मंत्री. पण त्याच्या आधी 42 ते 46 मध्ये यांचा जो 36चा मजूर पक्ष आहे, त्या मजूर पक्षाच्या भरोशावर बरेच माणसं निवडून आले, आणि त्याच्या बेसवर मजूर मंत्री 42 ते 46. तर दोनदा हे वेगवेगळ्या दोन गोष्टी, मजूर मंत्री 42-46 आणि हे कायदा मंत्री भारत स्वतंत्र झाल्यानंतर नेहरूच्या मंत्रिमंडळात. याचबरोबर बाबासाहेबांनी हे हिंदू कोड बिल आणलं होतं 48 मध्ये. 1948 ला हिंदू कोड बिल म्हणून एक बिल सादर केलं. का विरोध झाला, कसा झाला, पण झाला. ते विरोध झाला, लोकांना नाही पटलं. 51 मध्ये त्याच हिंदू कोड बिलाविषयीच त्यांची नाराजी, राजीनामा देऊन टाकला. म्हणजे कायदा मंत्री एवढी मोठी मंत्रीपद सोडायला माणूस तयार नाही, सहज सोडून दिलं. आजचा माणूस असा मंत्रीपद सोडायला तयार नाही. बाबासाहेबांनी एकाच गोष्टीवर ते सोडूनही दिलं, राजीनामा देऊन मोकळे झाले. का तर हिंदू कोड बिलाला विरोध करता. याच्यावर पुढे खूप चर्चा झालेली आहे. इथे मदत मुंबईमध्ये एक सिद्धार्थ कॉलेज उभं केलं बाबासाहेबांनी, आणि इथे आता औरंगाबाद म्हणणं बंद करू आपण. मी मुद्दामून औरंगाबाद लिहिलाय, पण हे आपल्याला म्हणायचं नाही आहे. याच्या जागेवर आता आपण म्हणत जाऊ छत्रपती संभाजी नगर या ठिकाणी मिलिंद कॉलेज उभं केलं. तर हे छत्रपती संभाजीनगरचं मिलिंद कॉलेज हे 1950चं आहे, आणि मुंबईचं सिद्धार्थ कॉलेज हे 1946चं आहे. तर आपल्यासारखे विद्यार्थी या कॉलेजमधून घडावेत या उदात्त हेतूंनी हे त्यांचे 2 कॉलेजही त्यांनी सुरू केले. तर एक व्यक्ती इथे प्राध्यापक म्हणून नोकरी, इथे हायकोर्टमध्ये वकिली, 24 ला समाजासाठी बहिष्कृत हितकारणी सभा, त्याच वेळेस समाजाचंही काम, कायदे मंडळ सदस्य निवडून येत आहे, स्वतंत्र मजूर पक्ष उभाही करत आहे, 17 लोकाले मुंबई प्रांतात निवडूनही आणत आहे. म्हणजे एक मोठा नेता, पॉलिटिकल नेता. मजूर मंत्री, कायदा मंत्री म्हणून एक योग्य मंत्री कसा असला पाहिजे हे स्वतःच दाखवून दिलं. खुर्चीचा अभिलाषी नाही, तर वेळ आली तर हिंदू कोड बिलासाठी राजीनामा. तर अशा पद्धतीने, आणि इथे कॉलेज उभे करणे म्हणजे एक सामाजिक काम. तर बाबासाहेबांच्या आयुष्यात अनेक सामाजिक काम आहे, ते आपण एक एक पाहू. ठीक आहे.